नमस्कार मंडळी, साताऱ्याच्या कुशीत वसलेलं अप्रतिम ठिकाण जे आजकाल ट्रॅकर्स, नेचर्स लव्हर्स आणि फोटोग्राफरमध्ये खूप प्रसिद्ध होते ते म्हणजे चार भिंती। आज आपण निसर्गाच्या सानिध्यात धुक्याच्या पडद्यातून, हिरव्यागार डोंगरातून आणि ऐतिहासिक वाऱ्यातून फिरणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया चार भिंतीच्या प्रवासाला। साताऱ्याच्या मुख्य शहरापासून सुमारे 5 ते 6 किलोमीटर अंतरावर आहे चार भिंती। या ठिकाणी पोहोचण्यासाठी तुम्ही बाईक, कार किंवा थेट ट्रेक करून जाऊ शकता। रस्ता निसर्गरम्य आहे, डोंगराच्या वाटा, छोटे गाव आणि आजूबाजूचा शांत परिसर एकदम वेगळा अनुभव देतो। चार भिंती हे नाव कुतूहल निर्माण करतं। खरं तर इथे एक जुन्या बंगल्याचे चार भिंतीच शिल्लक आहेत आणि त्यावरून या ठिकाणाला हे नाव पडलं आहे। म्हणतात की हा बंगला ब्रिटिश काळात बांधला गेला होता, आज त्याचे फक्त अवशेष उरले आहेत, पण त्यावरून आपल्याला त्या काळाची आठवण होते। चार भिंती म्हणजे एक नैसर्गिक गोडी, हिरवीगार पूर्ण पाठीवरून वारा झुलत जाणारी झाडं आणि खास म्हणजे इथून दिसणारा साताऱ्याचा संपूर्ण हिरवागार नजारा। पावसाळ्यात इथे धुक्याचं साम्राज्य असतं, पांढऱ्या ढगांचं आच्छादन हे एक मनाला मनमोहक वाटतं। थोडं बसून निसर्गाचा शांत आवाज ऐकायचा, मन मोकळं करायचं आणि फक्त त्या क्षणात जगायचं। चार भिंती हे ट्रॅकरसाठी एक उत्तम डेस्टिनेशन आहे। रस्ता खूप कठीण नाही, पण थोडं चढणं आहे। साधारण 15 ते 20 मिनिटाची चढाई करून तुम्ही टॉपवर पोहोचता। वरून तुम्हाला यवतेश्वर, कास पठार, सातारा शहर आणि काही डोंगर शिखर, अप्रतिम दृश्य असं तुम्हाला दिसतं। फोटोग्राफी प्रेमींसाठी हे ठिकाण म्हणजे स्वर्गच। इथल्या लाइटिंग, सायंकाळच्या सूर्यप्रकाशात भिजलेली टेकडी आणि धुक्याच्या जाळ्यात हरवलेलं दृश्य, कोणताही फोटो तुम्ही इथे घेतला तर तो अप्रतिमच दिसणार। चार भिंतींचं सौंदर्य अनुभवताना वेळ कसा निघून जातो कळत नाही। इथला प्रत्येक क्षण, प्रत्येक दृश्य तुमच्या मनावर कायमचा कोरला जातो। जर तुम्हाला निसर्गाची ओढ आहे, शांततेत वेळ घालवायचा आहे, तर चार भिंतींना एकदा नक्कीच भेट द्या। ओके, तर आपल्याला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशा एक सुंदर ठिकाणी। तोपर्यंत मित्रांनो, थँक्यू, धन्यवाद, बाय बाय।